आई हे काय आहे? तुम्ही काय करत आहात? हो, तर मी काय करू? माझे नशीब कुठे एवढे चांगले आहे, म्हणून अशी सून माझ्या पदरी पडली आहे. जिच्या घरी अशी सून येईन तिथल्या घराचं सगळं सुखच नष्ट होईल. लक्ष्मी पळून जाईल त्या घरातून. 4 वाजता कोणाला कधी उठवण्याची वेळ आली नाही आणि इथे महाराणी 5 वाजले, 6 वाजले तरी झोपलेली आहे. काही चिंता नाही. शीलाताई रागारागाने सतत आपल्या सुनेला, रियाला ओढत होत्या. बिचारी रिया आपल्या खोलीच्या दरवाजाच्या कोपऱ्यात उभी होती. तिला काही समजत नव्हते की तिची चूक नेमकी काय आहे. 5 वाजता उठणं हे कोणते पाप झाले, तेही एवढ्या जबरदस्त थंडीत, जिथे लोकांना रजईतून बाहेर पडायचेही वाटत नाही. तिथे शीलाताईंना रियाने 4 वाजता उठावं, घर साफ करावं, अंघोळ करावी, 6 वाजेपर्यंत सगळं झाडलोट, पोछा, पूजा पूर्ण झालेली असावी असं वाटत होतं, जे बिचारी रिया करू शकत नव्हती. कारण पाहुण्यांसमोर तिच्या घराची बदनामी होऊ नये म्हणून शीलाताईंना सकाळी 4 वाजता उठण्याची सवय होती. त्या स्वतः घर स्वच्छ करून, आंघोळ करून, पूजा करून 6 वाजेपर्यंत मोकळ्या व्हायच्या. रात्री 9 वाजेपर्यंत त्या झोपायलाच हव्या, कारण त्यांना 4 वाजता उठायचे होते आणि हेच त्यांना रियाकडूनही अपेक्षित होते. पाहुणे असताना रियाने काहीच म्हणाली नाही, पण सगळे निघून गेल्यानंतर घरात फक्त शीलाताई, रिया आणि रियाचा नवरा अनुरागच उरले होते. त्यामुळे रियाला थोडी मोकळीक मिळाली होती. हिवाळ्याचे दिवस होते. थंडी दिवसेंदिवस वाढत होती. जानेवारीचा जबरदस्त हिवाळा होता. सगळीकडे धुकंच धुकं. दिवस व रात्र कळेनाशी झाली होती. घरात ना शाळेत जाणारे लहान मूल होते, ना अनुरागला ऑफिससाठी लवकर निघायचे होते. त्यामुळे रियानेही 4च्या ऐवजी 5 वाजता उठणे योग्य समजले. कारण दिवसात शीलाताईंना झोपायचे अजिबात आवडत नव्हते, ज्यामुळे बिचारी रिया दिवसा झोपूही शकत नव्हती. आजही रिया 5 वाजता उठली, तेव्हा रागाच्या भरात शीलाताई घर स्वच्छ करून, स्वतः आंघोळ करून, पूजा करून, स्वतःसाठी चहा ठेवून मोकळ्या झाल्या होत्या. रिया खोलीबाहेर आली तेव्हा घराची स्वच्छता पाहून, देवघरात दिवा लावलेला पाहून आणि शीलाताईंना चहा करताना पाहून घाबरली. घड्याळात पाहिले तर 5च वाजले होते. रियाने शीलाताईंच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांचे रागाने लालबुंद झालेला चेहरा स्पष्ट दिसत होता. तरी मोठ्या धीराने रियाने हळूहळू आईजवळ जाऊन विचारलं, आई तुम्ही इतक्या लवकर अंघोळ केली? तुम्हाला चहा? आणि तू घोडे विकून झोपली होतीस? काही समजत नाही का तुला? 1 महिन्यापूर्वी आलेली नवीन नवरी आहेस, तुला झोप कशी येते? जा, जाऊन परत झोप. अजून फक्त 5च वाजले आहेत. 8 वाजता उठ आरामात. मी माझे काम स्वतः करेन. शीलाताईंनी एकदा बोलायला सुरुवात केली की मग कधी थांबतील हे सांगणं कठीण होते. सकाळी उठल्या उठल्या कोण जाणे काय डोकं खराब झाले होते. सासूच्या तोंडून स्वतःसाठी अशा उग्र आणि कटू गोष्टी ऐकून रियाच्या डोळ्यात पाणी आले. काय झाले? अनुरागने विचारल्यावर रिया आणखीनच रडू लागली आणि धावत आपल्या खोलीत जाऊन बसली. अनुराग आईजवळ जाऊन म्हणाला, आई काय झाले? रिया का रडत आहे? बेटा मला काय माहिती रडते का? आत्तापर्यंत तर तुझ्याजवळच होती. अनुरागला समजलं की नक्की आईनेच काहीतरी बोलली असेल. आई तुम्ही सकाळी सकाळी कशा प्रकारच्या गोष्टी बोलत आहात? काय झालं तरी काय? 8 वाजेपर्यंत बायकोला घेऊन झोपत राहा. घराच्या जबाबदारीशी काहीही संबंध ठेवायचा नाही. हे काय उठण्याची वेळ आहे? 5:30 वाजून गेलेत. सासू उठून घर साफ करून, अंघोळ करून, पूजा करेल, स्वतःसाठी चहा बनवेल आणि सून मात्र आरामात घोडे विकून झोपलेली आहे. आणि तू देखील तिच्यासोबत झोपलेला आहेस. तुला लाजही वाटत नाही का? आई तुम्ही कसल्या गोष्टी करत आहात? 4 वाजता उठून तुम्ही काय मोठे केले? 6 वाजता चहा घेऊन रजईत बसलात. आता बसून राहाल. 3 लोकांचा नाश्ता बनवायला किती वेळ लागतो? अजून 9 वाजायला 3 तास आहेत. काय करणार 3 तास? बेटा काही केले किंवा नाही, पण ही उठण्याची पद्धत नाही. घराची सून 4 वाजता उठलीच पाहिजे. ती घराची लक्ष्मी असते. मी ही सून बनून आले तेव्हा 4 वाजता उठायचे. मजाला आहे की मी कधी 5:30 वाजता उठले असेन. तो दिवस आणि आजचा दिवस, माझा नियम तोच आहे. आई तेव्हा आणि आता यात जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा घरात सगळेजण 8 वाजेपर्यंत खाऊन पिऊन झोपून जायचे. तीच सवय तुम्हाला लागली आहे. बाबासुद्धा वेळेवर घरी यायचे. सगळं काम लवकर व्हायचे. पण मी 9 वाजेच्या आधी घरी येतच नाही. कधीकधी 10ही वाजतात. आई माझे काम वेगळे आहे आणि घरात आल्यानंतर लगेच जेवायला बसणार नाही. तुम्ही 8 वाजता खाऊन झोपता, पण रिया माझी वाट पाहत असते. आम्हाला जेवायला झोपायला 11 वाजतात. मग मला काय सांगावं हेच समजत नाही. आई आमचे लग्न नवीन आहे. दिवसभर मला रियाशी बोलायलाही वेळ मिळत नाही. तुम्ही स्वतः विचार करा. आम्ही खाऊन झोपेपर्यंत तुमची एक झोप पूर्ण होते. आमच्या झोपेपर्यंत तुम्ही चांगली झोप काढता. त्यामुळे तुमची झोप 4 वाजता पूर्ण होईलच. पण जो 12 वाजेपर्यंत जागा असेल त्याची झोप कशी पूर्ण होणार? आणि दिवसा तुम्ही तिला झोपायला देणार नाही तर काय उपयोग? काय गरज आहे 12 वाजेपर्यंत जागण्याची? 9 वाजता घरी ये. खाऊन पिऊन 10 वाजता झोपून जा. आई मी तुम्हाला कसं समजावू? काही कळत नाही. तुम्ही समजून घ्यायला तयारच नाही. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. तुम्ही सध्या सुनेच्या जळफळाटात एवढ्या हरवून गेलात की काहीही विचार करू इच्छित नाही. बेटा एक सांग, आता तू तुझ्या बायकोचंच समर्थन करणार? मला माहीत आहे आई तुमच्यासाठी काहीही अर्थ नाही. मला सुनेशी काहीही संबंध नाही. पण माझ्या घरात हे सगळं नाही चालणार. मी सहन नाही करणार.
मला काही फरक पडत नाही. तुम्ही लोक 12 वाजेपर्यंत झोपा, 1 वाजेपर्यंत झोपा, 2 वाजेपर्यंत झोपा किंवा पूर्ण रात्र झोपू नका. पण मला माझ्या घरात 4 वाजता उठणारी सून हवीच. आई, तुम्ही कशा प्रकारच्या गोष्टी बोलताय? दिवसा तुम्ही तिला झोपायला देत नाही. निदान रात्री तरी शांत झोपू द्या. हे काय सुरू ठेवलंय तुम्ही? काम वेळेवर होत आहे ना, खाणं पिणं मिळतंय ना, मग काय प्रॉब्लेम आहे? मला काही माहीत नाही बेटा. मी या घरात जे नियम बनवले आहेत त्यानुसारच सर्वांना चालावे लागेल. जर रिया याला पाळू शकत नसेल, रात्री लवकर झोपण्याची सवय नसेल, तर तिला माहेरी पाठवून दे. जाऊन तिथे लवकर झोपायची आणि उठायची सवय लावून मग परत या घरात या. मी माझ्या नियमांचे उल्लंघन सहन करू शकत नाही. शिलाजींच्या कठोर आणि तिखट शब्दांनी अनुरागही संतप्त झाला. ठीक आहे आई, रिया माहेरी जाणार नाही आणि तुमचे नियम आणि माझे नियम यात खूप फरक आहे. तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंत झोपता आणि मी रात्री 9-10 वाजेपर्यंत ऑफिसमधून येतो. मग काय शक्य आहे? जेव्हा मीच घरी लवकर येणार नाही तेव्हा रिया कशी झोपू शकेल? आई, मला नाही वाटत की आम्हा दोघांना तुमचे नियम पाळायला जमेल आणि रोज घरात या कटकटी मी सहन करू शकणार नाही. जर तुमची यावर इतकंच म्हणणं असेल तर मी आता दुसऱ्या भाड्याच्या घराचा शोध घेतो आणि रियाला घेऊन जातो. मग तुम्ही तुमच्या नियमांनुसार तुमचं घर चालवा. तुम्हाला तुमच्या मुलगा सुनेशी काही घेणे देणे नाही, फक्त तुमच्या नियमांची आहे. तुम्हाला फरक पडत नाही की आमचे लग्न नवे आहे, की मी रात्री 10 वाजेपर्यंत येतो. खाल्लं प्यायलं बोललं झोपलं तर 12 वाजतात. अशा परिस्थितीत 4 वाजता उठणं शक्य कसं होईल? ती सुद्धा माणूस आहे. ती थकते, तिला थंडी जाणवते. तुम्ही 6 वाजेपर्यंत मोकळ्या होऊन रजईत बसता, पण ती उठल्यावर सगळ्यांसाठी नाश्ता बनवते, भांडी घासते, स्वयंपाकघर स्वच्छ करते, दुपारच्या जेवणाची तयारी करते, संध्याकाळचे काम करते. दिवसभर तुम्ही तिला कशात ना कशात गुंतवून ठेवणार. तुम्ही तिला आराम करू देणार नाही, कारण तुमच्या नियमांनुसार दिवसा झोपायचं नाही. असं चालू राहिलं तर ती आजारी पडेल आणि शिवाय तिला इथे येऊन फक्त 1 महिना झालाय. मुली त्यांच्या आईवडिलांच्या घरी इतक्या जबाबदारीने राहत नाहीत, जितकं सासरच्या घरात अपेक्षित असतं. प्रत्येक गोष्टीत सामावून घेण्यासाठी वेळ लागतो, समजून घ्यावं लागतं. पण तुम्ही तिला समजून घेणार नाही. आम्ही तुमच्या नियमांना अनुसरून स्वतःला बदलतो, पण तुम्ही मुलांच्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलायला तयार नाहीत. त्यामुळे तुमच्या नियमांनुसार बदलून आम्हाला काही फायदा होणार नाही. पण तुम्ही स्वतःला बदललात तर हे कुटुंब तुटण्यापासून वाचेल. निर्णय तुमच्यावर आहे. जे काही असेल ते विचार करून मला संध्याकाळी कळवा. खूप मोठा परिवार नाही आहे, ना कुठले मुलं शाळेत जात आहेत, ना कुणाला लवकर ऑफिसला जायचं आहे. तरीही तुम्ही एवढा गोंधळ का घालताय? आता तरी मी जातोय. आज सकाळी तुमच्या या नियमांमुळे माझं डोकं खराब झालंय. जे काही असेल ते सांगा. उद्या मी रियाला घेऊन दुसऱ्या शहरात निघून जाईन. अनुरागचे ठाम मत ऐकून शिलाजींना वाटलं की खरंच अनुराग रियाला घेऊन कुठेतरी जाऊ नये. जर तो गेला तर मी एकटी या घरात राहून काय करणार? नवरा नाही, मुलगी नाही आणि एकच मुलगा आहे, तोही गेला तर? नाही नाही, असं झालं तर मी पूर्ण एकटी होईन. मला वाटलं की माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर परिणाम होईल, पण त्यांना समजून घ्यायचे नसेल तर नको समजावं. मी तर त्यांचे भले होते म्हणून म्हणत होते. घरात लक्ष्मी येते तरच बरकत होते. पण मला काय करायचं आहे? काही दिवस उरलेत फक्त. आता मीही उद्यापासून 4 वाजता उठणार नाही. ज्याची इच्छा आहे तो तेव्हा उठेल, तेव्हा झोपू दे. मी कोणालाही काहीही सांगणार नाही. माझ्या बोलण्यामुळे जर माझा मुलगाच घर सोडून जाण्याचा विचार करत असेल तर त्यापेक्षा मी गप्प बसलेली बरी. शिलाजीने रागातच का होईना, पण ठरवलं की आता ती गप्प राहील. पण शेवटी शिलाजीने आपला हट्ट सोडला. त्या सध्या रागात होत्या, त्यामुळे त्या समजत नव्हत्या की घरात बरकत 4 वाजता उठण्यापेक्षा शांततेत एकत्र राहण्यात आणि आनंदाने हसत खेळत राहण्यात असते. काळानुसार चालण्यात असते. कडाक्याच्या थंडीत सुनेला 4 वाजता उठवण्यात नाही. मित्रांनो, अनुरागने जो निर्णय घेतला तो योग्य होता का? तुमचे मत नक्की कमेंट करून कळवा. मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.